हाय फ्रेंड्स, तुम्हाला बघून समजलंच असेल आज आपण नर्सरी विजिट करणार आहोत। चला तर मग बघूयात इथे विंटरचे कोणते कोणते फ्लावरिंग प्लांट्स अवेलेबल आहेत ते। हे फर्स्ट दिसत आहे ते ऑर्किडचे प्लांट आहे। अतिशय सुंदर असा निऑन येलो कलर खूपच सुंदर दिसत होता। त्यामध्ये अजून एक पिंक कलर अवेलेबल होता। अतिशय हेल्दी प्लांट्स होते ऑर्किडचे आणि त्याची किंमत फक्त 400 रुपये होती। पिटोनियाचे पण वेगवेगळे फ्लावर्स तिथे होते। त्याच्यामध्ये पिंक कलर, मजेंटा कलर, राणी कलर असे वेगवेगळ्या कलर्सचे पिटोनिया फ्लावरिंग प्लांट्स अवेलेबल होते आणि ते विथ पॉट 50 रुपीजला होते। तसेच हे कलांचूचे, दॅंतसचे असे वेगवेगळ्या व्हरायटीचे फ्लावरिंग प्लांट्स अवेलेबल होते। हे छोटे छोटे जे पिंक फ्लावर दिसत आहे हे जिप्सोफिलाचे फ्लावरिंग पॉट्स आहेत। अतिशय सुंदर असे ते दिसत होते, छोटे छोटे पिंक फ्लावर्स। खूपच सुंदर असे ते हँगिंग पॉट वाटत होते। मला अजून एक ऑर्किडचा कलर बघायला मिळाला आणि त्याची किंमत पण फक्त 400 रुपये होती। ही गुलाबाची झाडे आहेत आणि ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर्स अवेलेबल होते। खूप सुंदर असा हा ऑरेंज कलर दिसत आहे आणि ही गुलाबाची झाडं पण खूप हेल्दी होती आणि त्याची किंमत पण फक्त 50 रुपये होती। तसेच इथे इंडोर प्लांट ठेवलेले होते। त्यामध्ये पीस लिली, अँथेरियम, जेजे प्लांट, ॲग्लोलिमा असे वेगवेगळे इंडोर प्लांट्स पण होते। अतिशय हेल्दी प्लांट्स होते इंडोर। तसेच हे एक डहेलियाचे झाड होते आणि त्याची किंमत पण 150 रुपीज होती। हे जिप्सोफिलाचे फ्लावर अतिशय सुंदर दिसत होते। त्यामध्ये व्हाईट कलर आणि पिंक कलर असे 2 कलर अवेलेबल होते। तसेच समरचे पॉर्च्युलका, पर्सलेन असे फ्लावरिंग प्लांट्स पण अवेलेबल होते। तसेच कलांचूमध्ये पण वेगवेगळे कलर्स तिकडे बघायला मिळाले आणि कलांचूची किंमत पण 150 रुपीज होती। हे व्हाईट फ्लावर जे तुम्ही आता बघितले ते हायड्रेंजियाचे होते। खूप सुंदर असे ते फ्लावर दिसत होते। पेन्झी, पेंटास, जरबेरा असे विंटरचे भरपूर सारी प्लांट्स इथे अवेलेबल होते। हे जरबेराचे प्लांटची पण किंमत 150 रुपीज होती। तसेच झेड प्लांट, वर्बिना हे पण प्लांट्स इकडे अवेलेबल होते। वर्बिनाचे प्लांटसुद्धा 50 रुपीजलाच होते। तसेच अजून इंडोर प्लांट्स पण तिकडे अवेलेबल होते। हे इम्पेशनचे फ्लावर्स आहेत। तसेच शेवंतीची पण वेगवेगळे कलर्समध्ये भरपूर झाडे अवेलेबल होती। शेवंतीचे प्लांट्स पॉटमध्ये 100 रुपीजला अवेलेबल होते। तसेच ही दॅंतसचे फ्लावर्स आहेत, वेगवेगळे कलर्स, खूपच सुंदर असे झाड आहे आणि हे दॅंतसचे फ्लावरिंग प्लांट हे परमनंट फ्लावरिंग प्लांट आहे। त्याला वर्षभर फुले येतच असतात। तसेच हे सायक्लमनचे अतिशय सुंदर असे प्लांट होतं आणि ह्याची किंमत 300 रुपीज होते। हे पिटोनियाचे आणखीन छोटे छोटे फ्लावर्स खूपच छान दिसत होते। ची किंमत पण फक्त 50 रुपीज होती। तसेच कलांचू मध्ये पिंक कलर, येलो कलर, ऑरेंज कलर असे वेगवेगळे शेड्स अवेलेबल होते। त्याचप्रमाणे हे इथे गुलाबाची पण काश्मीरी गुलाबाची पण झाडे अवेलेबल होती आणि ह्याची किंमतसुद्धा 50 रुपीज होती। कलांचूमध्ये हा ऑरेंज कलर तर अतिशय सुंदर दिसत होता। हे अँथेरियमचे झाड आहे, इंडोर आहे। हे अँथेरियमचे झाड हे अतिशय सुंदर दिसत होते। तसेच इंडोरमध्ये आणखीन खूप सारी व्हरायटीमध्ये अवेलेबल होती प्लांट्स। तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर इंडोर प्लांट्स इकडे बघायला मिळाली। इकडून मी कोणते कोणते प्लांट्स विकत घेतले आहेत ते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया। चला तर मग बाय।